एखाद्या कवितेत पर्यावरणाचं इतकं मोठं रहस्य दडलेलं असू शकतं वाटत नाही ना? पण चला, आज आपण अशाच एका कवितेतून निसर्गाच्या एका विशाल आणि अदृश्य जाळ्याची ओळख करून घेऊया. तर ही सगळी गोष्ट सुरू होते एका कोळ्याच्या जाळ्यापासून. कवी आपल्याला विचारतोय की हे जे साधंसं जाळं दिसतंय ना, त्यात नक्की दडले तरी काय? आणि याचं उत्तर खरंच आपल्याला थक्क करणार आहे. चला तर मग आपला प्रवास सुरू करूया या गुंतागुंतीच्या धाग्यापासून. बघूया तरी कवीच्या नजरेतून हा कोळी हे जाळं विणतो तरी कसं. बघा, कवितेची सुरुवातच होते कोळ्याच्या या अद्भुत कारागिरीने. म्हणजे एकाच साध्या धाग्याला अनेक धागे जोडायचे आणि त्यातून एक अशी गुंतागुंतीशी रचना तयार करायची की बघणाऱ्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहतच नाही. पण हे जाळं म्हणजे फक्त धाग्यांचा गुच्छ नाहीये. नाही, हे तर एका लहानशा जीवाला जगण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी बनवलेलं एक परफेक्ट डिझाईन आहे. आता कोळ्याच्या जाळ्याच्या थोडं पलीकडे जाऊन बघूया. म्हणजे हे जाळं एका मोठ्या जीवनसाखळीचा भाग कसा बनतं ते आता आपण समजून घेऊ. या ओळींमध्ये ना कवितेचं खरं रहस्य दडलंय. एक जीव दुसऱ्याला खातो आणि त्याला खातो तिसराच कोणीतरी. याच चक्राला कवी साखळी असं म्हणतात. हीच तर आहे आपली अन्न साखळी. कवितेत जी साखळी वापरली आहे ना, तिचा सरळ सरळ अर्थ आहे अन्न साखळी. म्हणजे प्रत्येक जीव जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. जणू काही ते एका सरळ रेषेत एकमेकांशी जोडले गेले आहेत. आणि ही साखळी तयार कशी होते ते बडा किती सोप्या पद्धतीने दाखवले. धाग्यांपासून जाळं तयार होतं, त्या जाळ्यात जीव अडकतात आणि बरोबर तिथूनच सुरू होते ही जीवनाची साखळी. बरं, आत्तापर्यंत आपण बोलत होतो एका लहान अन्न साखळीबद्दल. पण आता आपण एका खूप मोठ्या, एका वैश्विक संकल्पनेकडे वळणार आहोत. आणि ती म्हणजे निसर्गाचं महाजाल. एक मिनिट थांबा. कवी म्हणतात की आपण जे बघतोय ना ते फक्त एक छोटंसं जाळं नाहीये. याच्यामागे खूप मोठी कल्पना दडलेली आहे. आणि ती कल्पना म्हणजे महाजाल. हा शब्द कवीने संपूर्ण निसर्गासाठी वापरलाय. त्यांच्या मते हे एक असं प्रचंड मोठं जाळं आहे ज्यात सगळे जीव एकमेकांशी जोडलेले आहेत. जणू काही हे जाळं एका अदृश्य शक्तीनेच विणलंय. या चित्रात बघा, इथे फक्त कोळ्याचं जाळं नाहीये. त्यामागे दिसणारं जंगल, ती झाडं आणि ते हरिण, हे सगळं मिळून तयार होतंय ते महाजाल, ज्याबद्दल कवी बोलतायत. चला, आता आपण कवितेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा भाग आपल्याला या महाजालाच्या नाजूक समतोलाची जाणीव करून देतो. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. निसर्गाचं हे एवढं मोठं जाळं, हे महाजाल, हे खरंच अतूट आहे का? म्हणजे ते कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतं का? आणि इथे कवी आपल्याला एक खूप गंभीर इशारा देतात. ते म्हणतात की हे जाळं जरी मजबूत असलं तरी ते क्षीण होऊ शकतं, म्हणजे कमकुवत होऊ शकतं. जर आपण अनेक प्राण्यांच्या जाती अशाच नष्ट करत राहिलो तर एक दिवस हे जाळं तुटून जाईल आणि सगळ्यांचा सगळं संपून जाईल. तर मग आपल्यासमोर दोनच पर्याय उरतात. एकीकडे आहे एक संध महाजाल, जिथे प्रत्येक जीव एकमेकांना आधार देतो आणि निसर्ग फुलतो. आणि दुसरीकडे आहे एक तुटलेलं महाजाल, जिथे एक साखळी तुटली की संपूर्ण व्यवस्थाच कोसळून पडते, काहीच शिल्लक राहत नाही. यातून मिळणारा संदेश अगदी सोपा आहे पण तितकाच महत्त्वाचा. या महाजालाचा प्रत्येक धागा म्हणजे प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. आणि शेवटी ही कविता आपल्या प्रत्येकासमोर एक महत्त्वाचा प्रश्न ठेवून जाते. निसर्गाच्या या विशाल महाजालात आपण स्वतः नक्की कोणता धागा आहोत? आणि आपल्यामुळे हे जाळं अधिक मजबूत होतंय की कमकुवत?